नमस्कार, जय हिंद. कोच भीमसर या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणारा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण की आजचा व्हिडिओ हा स्पेशली महाराष्ट्र होमगार्डवरच असणार आहे. भरपूर मोठ्या गॅप नंतर मित्रांनो मी तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, हा एक पत्र आहे महाराष्ट्र शासन गृह विभाग महासमादेश होमगार्ड महाराष्ट्र राज्य यांचा. दिनांक 10 जुलै 2026 रोजी आलेला आहे. प्रति सर्व जिल्हा समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य. विषय आहे होमगार्ड वाहन चालक यांची माहिती सादर करण्याबाबत. काही दिवसांपूर्वी वाहन चालकांची माहिती मागवण्यात आली होती. तर मित्रांनो, त्याच अनुषंगाने आता बघा 10 जुलै 2026 रोजी हा पत्रक रिटर्न आलेला आहे. तर यामध्ये सांगितलेलं आहे, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मुख्यालयाचे संदर्भीय पत्र क्रमांक 2 अन्वये आपणाकडून पोलिसांच्या मदतीकरिता डायल 112 या प्रकल्पासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहन चालकांची नेमणूक करण्याकरिता आपल्या पटावरील परवाना धारक व पारंगत होमगार्डची माहिती मागविण्यात आलेली होती. या अगोदर डायल 112 या प्रकल्पासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहन चालकांची नेमणूक करण्याकरिता म्हणजेच पोलिसांच्या मदतीकरिता होमगार्डची माहिती मागवण्यात आली होती. त्या अनुषंगाने आपल्या जिल्हा कार्यालयामार्फत सदरील माहिती मुख्यालयास प्राप्त झालेली आहे. कारण मित्रांनो, ही माहिती संपूर्ण ऑलरेडी आपल्या मुख्यालयात पोहोचलेली होती. तर आता त्यांच्याकडून सुद्धा एक रिटर्न पत्रक आलेलं आहे आणि त्या पत्राच्या मार्फत म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे तुम्हाला सांगतोय, पुढे पहा. परंतु वरील संदर्भ पत्र क्रमांक 1 अन्वये शासनाकडून डायल 112 प्रकल्पाकरिता पोलिसांच्या वाहनांवर चालक म्हणून होमगार्ड नियुक्त करण्यास मान्यता प्राप्त झाल्यानुसार आपल्या कार्यालयाच्या पटावरील परवानाधारक होमगार्डची सुधारित माहिती तत्काळ खालील तक्त्याप्रमाणे होमगार्ड मुख्यालयास 2 दिवसात सादर करावी. तर मित्रांनो, एक खुशखबर आणि आनंदाची गोष्ट आहे. जे पण काही महाराष्ट्रामधील होमगार्ड आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मित्रांनो आता जे डायल 112 प्रकल्प आहे, त्या डायल 112 या प्रकल्पावर महाराष्ट्र होमगार्ड आता तैनात होणार आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र होमगार्डला सुद्धा म्हणजे कोणी काही कमी समजत असेल तर त्याला कमी समजू नका. कारण महाराष्ट्र होमगार्डकडे एक अतिशय महत्त्वाचा खाता होता आणि याच्या अगोदर बरेच असे महत्त्वाचे खाते होते. त्यापैकी एक खाता म्हणजे दारूबंदी खाते, जे आता सध्या दारूबंदी खात्याची पोलीस भरती निघणार आहे. तर हा खाता सुद्धा महाराष्ट्र होमगार्डकडेच होता. तर काही कारणास्तव मित्रांनो तो खातं काढून घेतलेलं आहे. त्यामुळं या खात्याला सुद्धा तुम्ही कमी समजू नका. कारण या अगोदर फार जुने माणसं होते, त्यांनी ही संघटना चालवली. आता यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ज्या पण काही मित्रांना म्हणजे थोड्याशा काही कारणास्तव अपयश आलेलं असतं, ती सर्व मुलं आता सध्या महाराष्ट्र होमगार्डमध्ये भरती होत आहे आणि येत्या काही काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र होमगार्डची मोठी भरती होणार आहे. त्यामुळं जे पण काही उमेदवार सध्या महाराष्ट्र होमगार्डमध्ये येऊ इच्छितात, त्यांनी मित्रांनो सध्या तुम्ही आपल्या ग्राउंडची तयारी ठेवा. कारण की यामध्ये फक्त तुम्हाला ग्राउंड लागत असतं. त्यामुळं ह्या परिपत्रकाच्या आधारे तुम्ही विचार करा मित्रांनो. आता डायल 112 या प्रकल्पावर तात्पुरत्या स्वरूपात का होईना, सुरुवातीला मित्रांनो कुठलीही गोष्ट जर करायचं म्हणताना ते तात्पुरत्या स्वरूपावरच घेत असतात. प्रॉपर म्हणजे ते ट्रायल बेस एकदम जर ट्रायल मध्ये प्रॉपर जर झालं तर मित्रांनो तो खातं सुद्धा त्यांच्याकडे येऊ शकतो. त्यामुळं आता जे पण काही सध्या महाराष्ट्र होमगार्ड मध्ये चालक उमेदवार असतील, तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे, तुमच्याकडे जो खातं येत आहे त्या खात्याला तुम्ही व्यवस्थित सांभाळा. उगाच त्याच्यामध्ये जास्त हलगर्जीपणा करू नका. कारण की बऱ्याच मित्रांचे मला कमेंट्स येत होते की सर महाराष्ट्र होमगार्डचं थोडंफार बघा, याच्यावर एखादी व्हिडिओ वगैरे येऊन जाऊ द्या. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता ही संधी मिळालेली आहे. तुम्ही थोडंसं हलगर्जीपणा जर केला तर हा सुद्धा खातं रिटर्न जाऊ शकतं. त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि तुमच्याकडे आता एक खातं आलं, आणखीन बरेच खाते आपल्याकडे म्हणजे कसे येतील या पद्धतीचा तुम्ही विचार करा. उगाचच आपापल्यामध्ये भांडण वगैरे करू नका. कारण की आता मध्ये जो एक पालखीचा बंदोबस्त झाला, एक मी व्हिडिओ पाहिला, म्हणजे असं आपण नाव घेऊन बोलत नाही. त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो खरंच म्हणजे जे पण काही तालुक्याचे पथकाचे आपले समादेशक अधिकारी साहेब वगैरे असतील किंवा इतर त्या ठिकाणची माणसं असतील, तर त्यांच्यावर म्हणजे बऱ्याच लोकांनी थोडंसं कंप्लेंट केली होती की सध्या प्रत्येक ठिकाणी ऑफलाईन बंदोबस्त आहे, ते आपल्याच फेवर मधील माणसं घेत आहेत म्हणून बरेच कंप्लेंट येत होते. तर मित्रांनो, हे अशा गोष्टी होऊ द्यायच्या नाहीत. कारण की ही संघटना आपली असल्यामुळं या संघटनेचं नाव राखण्याचं काम हे सुद्धा आपलंच आहे. कारण यामध्ये जर तुम्ही आपापसामध्ये जर भांडणं करत बसलात तर बाकीची लोक बघत राहणार
आणि यामध्ये नाव हे संघटनेचं खराब होणार आणि संघटनेकडे जे पण काही खाती शासनानं दिलेली आहे, ती खाती संपूर्ण काढून घेणार आणि नंतर अजून हीच बोंबाबोंब राहणार आणि प्रत्येक माणसं अशाच पद्धतीनं ओरडत राहणार, "सर आम्हाला ड्युट्या नाही, सर आम्हाला बंदोबस्त नाहीत." मग शासनाकडे जाणार, काही आंदोलनं म्हणजे बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळं ज्या गोष्टी आपल्याकडे एक-एक येत आहेत, त्या गोष्टी तुम्ही सांभाळून ठेवा आणि व्यवस्थित रित्या तुम्ही आपलं जे काही बंदोबस्त असतं, जे आपलं कर्तव्य असतं, तुम्ही पार पाडत चला मित्रांनो. एवढंच सांगणं आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून अशाच पद्धतीचे जे इन्फॉर्मेटिव्ह माहिती असतात, शासनाचे जी-आर असतात, परिपत्रकं असतात किंवा इतर पोलीस भरती, आर्मी भरती किंवा इतर सर्व डिफेन्समधल्या जेवढ्या पण काही भरत्या असतात त्या संदर्भातली माहिती आपल्या YouTube चॅनलवर मी तुम्हाला देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र.